पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर त्याचा पुढचा कुंभमेळा हा उज्जैनमध्ये होणार आहे आणि त्यामुळे उज्जैनमध्ये देखील आता नाशिकप्रमाणेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात होणार आहे। याच पार्श्वभूमीवर उज्जैनचं एक पथक उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे आणि नाशिकमध्ये नेमकी कशा पद्धतीने कामं सुरू आहेत, उज्जैनमध्ये कशा पद्धतीचे कामं करता येतील या संदर्भातील आढावा या पथकाकडून घेतला जाणार आहे। उज्जैनचे विभागीय अधिकारी त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी नाशिकमधल्या सगळ्या सिंहस्थ कामांचा आढावा घेणार आहेत। नाशिकमध्ये 2026-27 मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्याची तयारी आता सुरू झालेली आहे, कामांना देखील आता गती मिळते आहे आणि नेमके कशा पद्धतीचे कामं नाशिकमध्ये या सिंहस्थ कुंभमेळ्यात होत आहेत, त्यापैकी कशातले कुठले कामं हे उज्जैनमध्ये आपल्याला राबवता येतील, कुठल्या पद्धतीचे तयारीचे जे सगळे प्रकार आहेत ते उज्जैनमध्ये वापरता येतील, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी हे पथक जे आहे ते उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे आणि त्यामुळे नाशिकनंतर होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्याकडे देखील आता भाविकांचं लक्ष असणार आहे। नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा झाल्यानंतर त्याचा पुढचा कुंभमेळा हा उज्जैनमध्ये असणार आहे आणि त्यामुळे या उज्जैनच्या कुंभमेळ्याच्या तयारीला देखील नाशिकच्याच कुंभमेळ्यासोबत आता सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।